आपण लहान असताना ना आपल्याला आईचं बोलणं कधी कधी त्रासदायक वाटायचं. लवकर उठ, असं करू नको, तसं बोलू नको, इकडं जाऊ नको, तिकडं जाऊ नको, असे कपडे घालू नको. तेव्हा वाटायचं आई किती ओरडते, किती लक्ष देते. पण आपण जेव्हा लग्न करून सासरी जातो आणि तिथं पहिल्यांदा आजारी पडतो तेव्हा समजतं आईची एक विचारपूस आपल्यासाठी किती मौल्यवान होती. कारण आज तिथं तसं विचारणारं कोणीच नसतं. आणि आईचा तो जेवताना आग्रह, थोडं घे ना बाळा, हे खा ते खा, तसं आज प्रेमानं कोण विचारणारं असतं का हो आपल्याकडे. आईचं घर फक्त 4 भिंती नव्हतं, तर आपल्या सुरक्षतेचं कवच होतं. जिथं आपण काहीही बोलू शकत होतो, रडू शकत होतो, मोकळेपणाने राहू शकत होतो. तिथं दिखावा नव्हता, नाटक नव्हतं, फक्त आपलं मन, आपलं स्वातंत्र्य होतं. म्हणून म्हणते मुलींनो, आई जिवंत आहे तोपर्यंत आईची किंमत करा. आईला फोन लावा, आईची विचारपूस करा. आईला सांगा की आपला तिच्यावर किती जीव आहे. कारण वेळ गेल्यानंतर आई हा शब्द आठवणीत राहतो, माणूस नाही. आई ही देवाचं दुसरं रूप असतं आणि ते मुलींना लग्न झाल्यानंतर त्या खऱ्या देवाची किंमत कळते. म्हणून वेळ आहे तोपर्यंत मुलींनो, आईच्या बोलण्याला ओरडणं समजू नका, आईच्या बोलण्याला दडपण समजू नका. आई जे आपल्यासाठी करते ते योग्यच करत असते.